हाय एव्हरीवन. आजपासून आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत जे की बी एड स्टुडंटसाठी, टी ई टीच्या स्टुडंटसाठी, सी टी ई टीच्या स्टुडंटसाठी ॲज वेल एज टेटसाठी इम्पॉर्टंट आहे. मोस्टली आपण महाराष्ट्रात टी ई टी आणि टेटसाठी फोकस करत आहात आणि हा जे सब्जेक्ट आहे किंवा हा टॉपिक आहे असं म्हणू शकतो, हे बी एडवाल्यांसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एक्झाममध्ये याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. तर डायरेक्टली मी यामध्ये फक्त इम्पॉर्टंट पॉईंट्सला नोट करेल आणि एक्सप्लेन करून देईल. ठीक आहे. तर तुम्ही एक्झाममध्ये कुठल्या प्रकारे अटेम्प्ट करू शकता क्वेश्चन्स, हे पण तुम्हाला इझिली कळेल बी एडसाठी. आणि एक्झाम्समध्ये जसं टेट, टी ई टी यामध्ये पण याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येतात, तर ते पण तुम्हाला कळेल की कुठल्या प्रकारे क्वेश्चन्स येतात आणि तुम्ही आन्सर्स इझिली कसं काय ओळखू शकता. तर चला सुरू करूया. मीनिंग, नेचर, स्कोप अँड फंक्शन्स ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी. मीनिंग, नेचर आणि स्कोप कशाचे, तर फंक्शन एज्युकेशनल सायकॉलॉजीचे, आणि फंक्शन्स काय आहे एज्युकेशनल सायकॉलॉजीचे. तर डायरेक्टली बघा, या लेसनमध्ये आपल्याला काय कळणार आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे या लेसनचे. तर डेफिनेशन ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी, एज्युकेशनल सायकॉलॉजी आहे याचं डेफिनेशन काय आहे ते तुम्हाला कळणार. त्यानंतर नेचर कुठलं आहे एज्युकेशनल सायकॉलॉजीचं, त्यानंतर फंक्शन्स कुठले आहे एज्युकेशनल सायकॉलॉजीचे. हे सर्व ह्या 3 गोष्टी तुम्हाला या लेसनमध्ये कळणार आहे, या युनिटमधून माहीत होणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल की हे जे फर्स्ट युनिट आहे ते सेकंड पेपर ऑफ सायकॉलॉजी आहे, सायकॉलॉजी ऑफ लर्निंग आहे. हे फक्त तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये हा महत्त्वाचा पॉईंट आहे की हा काय आहे, सेकंड पेपरमधला टॉपिक आहे. तर चला, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी. मीनिंग काय आहे एज्युकेशनल सायकॉलॉजीचं आणि डेफिनेशन कुठले आहे एज्युकेशनल सायकॉलॉजीचे, कोणी दिलेले आहे. तर ह्या एक इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बी एडसाठी जसं राईट डेफिनेशन ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी असं विचारल्या जातात, किंवा स्टीफनी, जूड, पील यांनी कुठलं डेफिनेशन दिलेलं आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कारण की जेव्हा आपण एज्युकेशनल सायकॉलॉजीविषयी लिहत असतो तेव्हा एखादी जे सायकॉलॉजिस्ट आहे त्यांच्याविषयी त्यांनी कुठलं डेफिनेशन दिलेलं आहे हे तुम्हाला लिहावं लागतं. तर त्यांनी तुम्हाला मार्क्स पण जास्त मिळतात. ॲज वेल एज टी ई टी किंवा टेटमध्ये डेफिनेशन दिलेलं असेल आणि हे डेफिनेशन कोणी दिलेलं आहे, कोणी सांगितलेलं आहे हे विचारलं जाऊ शकते. तर एज्युकेशनल सायकॉलॉजी कन्सिस्ट ऑफ 2 वर्ड्स, सायकॉलॉजी अँड एज्युकेशन. आता जे एज्युकेशनल सायकॉलॉजी आहे, जस्ट अ मिनिट, एज्युकेशनल सायकॉलॉजी आहे हे 2 वर्ड्सनी बनलेलं आहे. दॅट इज फर्स्ट इज एज्युकेशन आणि दुसरं आहे सायकॉलॉजी. 2 वर्ड्सनी बनलेलं आहे. वाईल जनरली, तर बघा, एक आहे एज्युकेशन आणि सेकंड आहे सायकॉलॉजी. ठीक आहे. ह्या 2 वर्ड्सने एज्युकेशनल सायकॉलॉजी हे वर्ड बनलेलं आहे. वाईल जनरल सायकॉलॉजी इज अ प्युअर सायन्स. जे जनरल सायकॉलॉजी आहे ते काय, एक प्युअर सायन्स आहे. आणि एज्युकेशनल सायकॉलॉजी आहे हे कशाशी रिलेट करत असते, फील्ड ऑफ एज्युकेशनशी रिलेट करत असते. असं बघा, सायकॉलॉजी एक जनरल सायन्स आहे, प्युअर सायन्स आहे असं म्हणू शकतो. आणि जे एज्युकेशनल सायकॉलॉजी आहे हे कशाशी रिलेट करते, फील्ड ऑफ एज्युकेशन, मीन्स एज्युकेशन फील्डशी रिलेट करत असते. विथ द एम ऑफ सोशलायझिंग मॅन अँड मॉडिफाईंग हिज बिहेवियर. आता एज्युकेशनल सायकॉलॉजी हे कशाशी रिलेट करते, फील्ड ऑफ एज्युकेशनशी रिलेट करते. पण याचं जे पर्पज आहे किंवा एम आहे तर ते काय आहे, हे मॉडिफाईंग हिज बिहेवियर, मीन्स कुठल्याही माणसाचं किंवा मनुष्य किंवा कुठल्याही ह्युमन बिईंगचं बिहेवियर मॉडिफाय करण्याचं आणि सोशल बनवण्याचं काम कोण करत असते, एज्युकेशनल सायकॉलॉजी करत असते. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की एज्युकेशनल सायकॉलॉजी हे कशाशी रिलेट करते, फील्ड ऑफ एज्युकेशनशी रिलेट करते. आणि याचं एम काय आहे की ऑफ सोशलायझिंग मॅन अँड मॉडिफाईंग हिज बिहेवियर. मॅनला सोशल बनवणे ॲज वेल एज त्याचं बिहेवियर मॉडिफाय करणे. नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू क्रो अँड क्रो, एज्युकेशनल सायकॉलॉजी डिस्क्राइब्स अँड एक्सप्लेन्स द लर्निंग एक्सपिरियन्सेस अँड अन इंडिव्हिज्युअल फ्रॉम बर्थ थ्रू ओल्ड एज. आता क्रो अँड क्रो यांनी काय म्हटलेलं आहे, क्रो अँड क्रो यांनी म्हटलेलं आहे एज्युकेशनल सायकॉलॉजी डिस्क्राइब्स अँड एक्सप्लेन्स, डिस्क्राईब करत असते आणि एक्सप्लेन करत असते काय, तर दी लर्निंग एक्सपिरियन्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल. जे एक्सपिरियन्सेस आहे लर्निंगचे, कुठल्याही इंडिव्हिज्युअलचे लर्निंग एक्सपिरियन्सेस ते एक्सप्लेन करते.
फ्रॉम बर्थ थ्रू ओल्ड एज मीन्स जन्मापासून आपण म्हणू शकतो ओल्ड एजपर्यंत जे काही लर्निंग एक्सपिरियन्सेस आहे ते एक्सप्लेन करण्याचं काम कोण करत असते, तर एज्युकेशनल सायकोलॉजी करत असते. आणि तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता की क्रो अँड क्रो आणि यांनी काय म्हटलेलं आहे की फ्रॉम बर्थ थ्रू ओल्ड एज मीन्स जन्मापासून ओल्ड एजपर्यंत जे काही इंडिव्हिज्युअलचे लर्निंग एक्सपिरियन्सेस आहे ते काय करू शकता तुम्ही, की लक्षात ठेवू शकता की बर्थ थ्रू ओल्ड एज जे काही लर्निंग एक्सपिरियन्सेस आहे ते एक्सप्लेन करण्याचं काम एज्युकेशनल सायकोलॉजी करत असते. आणि हे कोणी म्हटलेलं आहे, क्रो अँड क्रो यांनी म्हटलेलं आहे. Skinner defines educational psychology as that branch of psychology which deals with teaching and learning. स्किनर यांनी काय डिफाईन केलेलं आहे, स्किनर यांनी काय म्हटलेलं आहे की एज्युकेशनल सायकोलॉजी हे काय आहे, ब्रांच ऑफ सायकोलॉजी आहे, ब्रांच आहे सायकोलॉजीची जे टीचिंग आणि लर्निंगशी डील करत असते. ठीक आहे, ओके. त्यानंतर स्टीफन यांनी काय म्हटलेलं आहे, स्टीफन यांनी म्हटलेलं आहे एज्युकेशनल सायकोलॉजी इज दी सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एज्युकेशनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड. स्टीफन यांनी काय म्हटलं आहे, एक एज्युकेशनल सायकोलॉजी काय आहे, एक सिस्टमॅटिक स्टडी आहे कशाची, एज्युकेशनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड. जे एज्युकेशनल ग्रोथ एखाद्या चाइल्डमध्ये येत असेल किंवा डेव्हलपमेंट येत असेल, एक सिस्टमॅटिकली जे स्टडी होत असते एज्युकेशनल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्ड, याला कोणी म्हटलेलं आहे, स्टीफन यांनी म्हटलेलं आहे की एज्युकेशनल सायकोलॉजी काय आहे, एक सिस्टमॅटिक स्टडी आहे कशाची, तर एज्युकेशनल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ऑफ अ चाइल्डची. मग त्यानंतर जूड यांनी काय म्हटलेलं आहे, एज्युकेशनल सायकोलॉजी इज अ सायन्स विच एक्सप्लेन्स द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन इंडिव्हिज्युअल ॲज दे पास थ्रू दी व्हेरियस स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. जूड यांनी काय म्हटलेलं आहे, एज्युकेशनल सायकोलॉजी काय आहे, सायन्स आहे जे एक्सप्लेन करत असते दी चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन इंडिव्हिज्युअल, जे चेंजेस इंडिव्हिज्युअलमध्ये येतात ते एक्सप्लेन करण्याचं काम कोण करत असते, एज्युकेशनल सायकोलॉजी करत असते. ॲज दे पास थ्रू दी व्हेरियस स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, ज्या प्रकारे त्यांनी एक फेजपासून दुसऱ्या फेजपर्यंत जात असते किंवा एक स्टेजपासून दुसऱ्या स्टेजपर्यंत जात असते डेव्हलपमेंटच्या, ते एक्सप्लेन करण्याचं काम किंवा जे काही या स्टेजेसमध्ये मुळे जे काही चेंजेस होत असेल ते एक्सप्लेन करण्याचं काम कोण करत असते, तर एज्युकेशनल सायकोलॉजी करत असते. त्यानंतर पील, एज्युकेशनल सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ एज्युकेशन. पील यांनी काय म्हटलेलं आहे की एज्युकेशनल सायकोलॉजी आहे ते काय आहे, सायन्स ऑफ एज्युकेशन आहे. तर तुम्ही बी एडमध्ये आहे त्यांनाच्यासाठी ते इम्पॉर्टंटच आहे. किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की राईट मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. तर तुम्ही अशा प्रकारे स्टार्ट करू शकता की एज्युकेशनल सायकोलॉजी कन्सिस्ट ऑफ 2 वर्ड्स दॅट इज सायकोलॉजी अँड एज्युकेशन. आणि त्यानंतर असं लिहू शकतं, सायकोलॉजी इज अ प्युअर सायन्स अँड एज्युकेशनल सायकोलॉजी इज इट्स ॲप्लिकेशन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. ठीक आहे, विथ द एम ऑफ सोशलायझिंग मॅन अँड मॉडिफाईंग हिज बिहेवियर. इथपर्यंत तुम्ही लिहू शकता. त्यानंतर तुम्ही कुठल्याही एका सायकोलॉजिस्टनी दिलेलं डेफिनेशन लिहू शकता. ठीक आहे, एज्युकेशनल सायकोलॉजीचं एखादी डेफिनेशन लिहू शकता आणि त्यानंतर तुम्ही एज्युकेशनल सायकोलॉजीबद्दल लिहू शकता. फॉर एक्झाम्पल असं असू शकते, आपण पुढे बघणारच आहोत. Educational psychology is one of the branches of applied psychology concerned with the application of principles, techniques, and other resources of psychology to the solution of the problems confronting the teacher attempting to direct the growth of the children toward defined objectives. More specifically, we can say educational psychology is concerned with an understanding of the child, his development, his needs and his potentialities, the learning situation, including group dynamics and its effect on learning, the learning process, its nature, and the way to make it effective. Stated differently, the central theme of educational psychology is psychology of learning. आता बघा की एज्युकेशनल सायकोलॉजी काय, एक ब्रांच आहे अप्लाइड सायकोलॉजीची, कन्सर्न विथ द ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स, टेक्निक्स अँड अदर रिसोर्सेस ऑफ psychology to the solution of problems confronting teacher attempting to the direct growth of the children towards defined objective. एज्युकेशनल सायकोलॉजीमुळे कुठल्याही टीचरला जे काही प्रॉब्लेम्स येत असेल शिकवताना किंवा
असं वाटत असेल की मुलांमध्ये शिकताना काही प्रॉब्लेम येत असेल तर ते सोडवण्याचं काम किंवा ते सॉल्व करण्याचं काम कोण करत असते, एज्युकेशनल सायकॉलॉजी करत असते आणि एज्युकेशनल सायकॉलॉजीमुळे हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू शकतो. मोर स्पेसिफिकली वी कॅन से एज्युकेशनल सायकॉलॉजी इज कन्सर्न विथ अंडरस्टँडिंग ऑफ, आणि डायरेक्टली आपण असं पण म्हणू शकतो की एज्युकेशनल सायकॉलॉजी कशाशी कन्सर्न्ड आहे किंवा कशाशी रिलेटेड आहे, तर ते रिलेटेड आहे दी चाइल्डच्या डेव्हलपमेंट नीड आणि पोटेन्शियालिटीशी रिलेटेड करते. त्यानंतर लर्निंग सिच्युएशन इन्क्लुडिंग ग्रुप डायनॅमिक्स अँड इट्स इफेक्ट ऑन लर्निंग, जे लर्निंग सिच्युएशन आहे कुठल्याही ग्रुपचे, ग्रुप डायनॅमिक्स अँड इट्स इफेक्ट ऑन लर्निंग, आणि त्यांचं इफेक्ट लर्निंगवर त्यांचं कुठल्या प्रकारे इफेक्ट आहे त्याच्याशी रिलेट करत असते. दी लर्निंग प्रोसेस, इट्स नेचर अँड दी वे टू मेक इट इफेक्टिव्ह, जे लर्निंग प्रोसेस आहे त्याचं नेचर काय आणि वे टू मेक इट इफेक्टिव्ह, आणि कुठल्या प्रकारे आपण लर्निंगला इफेक्टिव्ह बनवू शकतो ते. स्टेटेड डिफरंटली, दी सेंट्रल थीम ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी इज अ सायकॉलॉजी ऑफ लर्निंग. स्टेटेड डिफरंटली, दी सेंट्रल थीम ऑफ एज्युकेशन, जे सेंट्रल थीम आहे एज्युकेशनल सायकॉलॉजीची ते काय आहे, सायकॉलॉजी ऑफ लर्निंग आहे. सायकॉलॉजी ऑफ लर्निंग, दिस एरिया इज कन्सर्न्ड विथ प्रॉब्लेम्स लाईक, आता बघा आपण सायकॉलॉजी ऑफ लर्निंग पाहणार आहोत. दिस एरिया इज कन्सर्न्ड विथ दी प्रॉब्लेम्स लाईक, आता हे जे एरिया आहे सायकॉलॉजी ऑफ लर्निंग ते कुठल्या प्रॉब्लेम्सशी रिलेट करत असते किंवा आपण कुठले प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो. हाऊ डू चिल्ड्रन एक्वायर स्किल्स, वेन इज दी लर्निंग मोर इफेक्टिव्ह, what are the factors that help the learning process, how do we measure the amount of learning, are there any economic methods of memorizing, why do we forget, help memory be improved, can memory be improved, does the study of Sanskrit help the study of Hindi. तर बघा, सायकॉलॉजी हेल्प्स दी टीचर टू गेट आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स. आता बघा जे काही क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे वर ते आन्सर्स आपल्याला कुठून मिळत असते, सायकॉलॉजी ऑफ लर्निंगकडून मिळत असते. मीन्स कधीही जेव्हा शाळेत शिकवत असतो आणि जेव्हा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की लर्निंग प्रोसेसमध्ये किंवा टीचिंग प्रोसेसमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत असेल ते सॉल्व करण्याचं काम कोण करत असते, तर एज्युकेशनल सायकॉलॉजीमध्ये असे काही सोल्युशन्स दिलेले आहे असं म्हणू शकतो, किंवा एज्युकेशनल सायकॉलॉजीमुळे आपण हे सर्व प्रॉब्लेम सोडवू शकतो. तर बघा नेक्स्ट आहे, दी नॉलेज ऑफ सायकॉलॉजी हॅज हेल्प दी टीचर इन मॉडिफाईंग हर अप्रोच टू टीचिंग लर्निंग प्रोसेस. दी स्टडी ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी हॅज ब्रॉट अबाउट चेंजेस इन the approaches to education, and therefore we have child-centered education. आता बघा, the study of educational psychology has brought about changes in the approaches to education, and therefore we have child-centered education. आता एज्युकेशनल सायकॉलॉजीमुळे कुठल्या तरी जे एज्युकेशनमध्ये आहे ते कुठल्या तरी प्रकारचे मीन्स एक स्पेसिफिक चेंजेस आणलेले आहे, आणि त्याच्यामुळे काय केलेलं आहे की जे लर्निंग आहे हे किंवा एज्युकेशन आहे ते काय आहे, चाइल्ड सेंटर्ड आहे. हे काय आहे, टीचर सेंटर्ड नाही. कुठलंही एज्युकेशन जे आहे ते कुठल्या प्रकारचं आहे, तर ते आहे चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन. सायकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स आर यूज्ड इन फॉर्म्युलेशन करिक्युलम फॉर डिफरंट स्टेजेस. सायकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स आहे हे त्याच्यामुळे जे करिक्युलम फॉर्मेशन आहे त्याच प्रकारे केल्या जाते. म्हणजे एक डेफिनाईट स्टेजच्या मुलांसाठी किंवा एजच्या मुलांसाठी एक स्पेसिफिक क्युरिक्युलम फॉर्म्युलेट केल्या जाते किंवा फॉर्म केल्या जाते. अटेम्प्ट्स आर मेड टू प्रोव्हाइड सब्जेक्ट्स अँड ॲक्टिव्हिटीज इन द करिक्युलम विच आर इन कन्फॉर्मिटी with the needs of students, their developmental characteristics, learning patterns, and also needs of the society. नेचर ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी, नेचर कुठलं आहे एज्युकेशनल सायकॉलॉजीचं, तर बघा, फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नेचर ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी. It is an applied branch of fundamental psychology. Following are the important characteristics of nature of educational psychology. Important characteristic कुठले आहे एज्युकेशनल सायकॉलॉजीचे, ते काय आहे तर बघा, इट इज अन अप्लाइड ब्रांच ऑफ फंडामेंटल सायकॉलॉजी. एक अप्लाइड ब्रांच आहे कुठली, तर फंडामेंटल सायकॉलॉजीची. त्यानंतर इट कंबाईन्स टू फील्ड, दोन फील्डला कंबाईन केलेलं आहे. एक आहे एज्युकेशन, सेकंड आहे सायकॉलॉजी.
इट इज़ द सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन एज्युकेशनल सिच्युएशन. एक सायंटिफिक स्टडी आहे ह्युमन बिहेवियरचा एज्युकेशनल सिच्युएशन्समध्ये. मीन्स कुठल्याही व्यक्तीला ह्युमन बिईंगला एज्युकेशनशी रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम्स येत असेल तर ते आपण एज्युकेशनल सायकोलॉजीमुळे सोडवू शकतो किंवा त्याची सायंटिफिक स्टडी करू शकतो. त्यानंतर इट इज कन्सर्न विथ दिस फॅक्टर्स, प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स विच रिलेट टू दी व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ द चाइल्ड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर हे कशाशी कन्सर्न्ड आहे? फॅक्टर्स, प्रिन्सिपल्स, टेक्निक्स विच रिलेट व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ, मीन्स फॅक्टर्स, प्रिन्सिपल्स, टेक्निक असे फॅक्टर्स, प्रिन्सिपल्स आणि टेक्निक्स जे एखाद्या चाइल्डच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्याशी कन्सर्न्ड आहे. त्यानंतर इट इज कन्सर्न्ड विथ लर्निंग सिच्युएशन अँड प्रोसेस बाय विच लर्निंग कॅन बी मोर इफेक्टिव्ह अँड एफिशियंट. आणि हे पुन्हा कशाशी रिलेट केलं गेलेलं आहे? लर्निंग सिच्युएशन्स आणि त्याचं प्रोसेस, ज्यामुळे जी लर्निंग आहे मोर इफेक्टिव्हही झाली पाहिजे आणि एफिशियंट पण झाली पाहिजे. Learning educational psychology draws heavily from various branches of psychology, biology, sociology and anthropology. आता educational psychology draws heavily from various branches of psychology. आता कुठल्या ब्रांचेसपासून तर बघा, बायोलॉजी, सायकोलॉजी, सोशियोलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी. आता बघा अँथ्रोपॉलॉजीचं मिनिंग काय आहे? तर ते काय आहे? अँथ्रोपॉलॉजीचं मिनिंग स्टडी ऑफ ह्युमन बिईंग. ठीक आहे, अँथ्रोपॉलॉजीचं मिनिंग लक्षात ठेवा. अँथ्रोपॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ ह्युमन बिईंग. एज्युकेशनल सायकोलॉजी इज नॉट ॲज exact as natural sciences, since the human behavior cannot be predicted exactly because it is dynamic. Educational psychology काय आहे? एक्झॅक्टली नॅचरल सायन्स जे असते त्याच्याशी म्हणजे तसंच नाही आहे. त्यामध्ये काय आहे? सिन्स द ह्युमन बिहेवियर कॅनॉट बी प्रेडिक्टेड एक्झॅक्टली बिकॉज इट इज अ डायनॅमिक. आता बघा की जे नॅचरल सायन्स आहे त्याच्यापेक्षा फार वेगळं आहे. जे एज्युकेशनल सायकोलॉजी आहे ते फार वेगळं आहे. कारण ह्युमन जे बिहेवियर आहे ते एक्झॅक्टली आपण प्रेडिक्ट नाही करू शकत का हा माणूस किंवा हा ह्युमन बिईंग अशाच प्रकारे का बरं वागत आहे. कारण तो काय असते? डायनॅमिक असते. त्यात प्रत्येकाचं बिहेवियर एका पर्टिक्युलर टाईमला फार वेगळं असते. त्यामुळे एज्युकेशनल सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ एज्युकेशन डीलिंग प्रायमरीली विथ हाव, वेन अँड वॉट ऑफ एज्युकेशन. जे एज्युकेशनल सायकोलॉजी आहे, सायन्स ऑफ एज्युकेशन आहे, डीलिंग प्रायमरीली विथ हाव, वेन अँड वॉट ऑफ एज्युकेशन. जे कशाशी रिलेट करत असते? वेन, हाव अँड वॉट एज्युकेशनशी, म्हणजे कधी, केव्हा आणि कसं, हे कुठल्या गोष्टीशी रिलेट करत असते? एज्युकेशनशी रिलेट करत असते. इट इज नॉट अ नॉर्मेटिव्ह ॲज अ सायन्स as it is not concerned with the value of education and does not concern itself with what ought to be. It only describes what it is. It is an applied positive sentence. It is not a normative of a science as it concerned with the value of education. बघा की जे आपण सायन्स आहे त्याच्याशी तर पहिले गोष्ट ही रिलेट करत नाही. हे फक्त एज्युकेशनशी रिलेट करते. व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन, कुठल्या प्रकारे आपण एज्युकेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो, मुलांमध्ये एफिशियन्सी किंवा एफिशियंटली आपण कशा प्रकारे लर्निंग आणि टीचिंग करू शकतो हे आपल्याला एज्युकेशनल सायकोलॉजीमुळे कळत असते. वाईल सायकोलॉजी डील्स विथ द बिहेवियर ऑफ ऑल individuals in all walks of life, educational psychology limits its dealing with the behavior of a pupil in relation to educational environment. आता सायकोलॉजी कशाशी डील करत असते? बिहेवियर ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ. मीन्स प्रत्येकाचं जे बिहेवियर आहे ते त्याच्या लाईफ जे डेव्हलपमेंटचे स्टेजेस आहे किंवा एज आहे तर एजनुसार ते चेंज होत जाते. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की त्याचा स्टडी करू शकतो. एज्युकेशनल सायकोलॉजी लिमिट्स इट्स डीलिंग विथ द बिहेवियर ऑफ अ प्युपिल इन रिलेशन टू एज्युकेशनल एन्व्हायरमेंट. एज्युकेशनल सायकोलॉजी काय करते? लिमिट्स इट्स डीलिंग मीन्स एका लिमिटपर्यंतच आपण म्हणू शकतो की जे प्युपिलचं एज्युकेशनल एन्व्हायरमेंट आहे आणि त्याचं बिहेवियर कशा प्रकारे होत असते लर्निंगमध्ये किंवा आपण म्हणतो एज्युकेशनशी रिलेटेड किंवा तो मोठा होत असतो तेव्हा कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस येत असते हे याच्याशीच एज्युकेशनल सायकोलॉजी रिलेट करत असते. इट डज नॉट कन्सर्न विथ
दी व्हॉट अँड वाय ऑफ एज्युकेशन. हे जे एज्युकेशनल सायकोलॉजी का आणि केव्हा, व्हॉट आणि वाय ऑफ एज्युकेशन याच्याशी कन्सर्न ठेवत नसते. इट गिव्स दी नेसेसरी नॉलेज अँड स्किल फॉर दी गिविंग एज्युकेशन टू पीपल इन अ सॅटिस्फॅक्टरी वे. हे एज्युकेशनल सायकोलॉजीचं एकच पर्पस आहे, ज्याच्यामुळे काय आहे की कुठल्याही प्युपिलला एक सॅटिस्फॅक्टरी आणि चांगल्या प्रकारचं एज्युकेशन मिळायला पाहिजे आणि त्याला चांगल्या प्रकारे तो शिकू शकला पाहिजे. त्याची लर्निंग जे आहे ते इफेक्टिव्हली व्हायला पाहिजे. हा युनिट 1चा काही पार्ट आहे. 1.3 इथपर्यंत मी कंप्लीट केलेला आहे. पार्ट 1 आहे. पार्ट 2मध्ये हा पूर्ण लेसन युनिट मी कवर करणार आहे. तर तो पण नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू.